जर तुम्ही शिपाई पदासाठी अप्लाय करत असाल, तर शिपाई किंवा हमाल पदासाठी अप्लाय करत असाल, तर तुम्हाला 7वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे 7वीचं सर्टिफिकेट नसेल, तर त्या संबंधित त्यांनी काय सांगितलं आहे किंवा तुम्ही 7वीपेक्षा जास्त शिकलेला आहात, तर आणि तुमच्याकडे जर 7वीची मार्कशीट नसेल, तर मार्क्स अपलोड कसे करायचे? 7वीचे मार्क्स अपलोड केल्याशिवाय तुम्हाला इथे अप्लाय करता येणार नाही आहे. त्याबद्दल त्यांनी काही सूचना केलेली आहे बघा. शिपाई हमाल पदासाठी 7वीचे गुण नमूद करणं बंधनकारक आहे. म्हणजे 7वीचे मार्क्स तुम्हाला इथे भरणं गरजेचं आहे म्हणजे आहेच. ओके. त्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणारच नाही. शिपाई हमाल पदासाठी जर उमेदवाराने 7वी परीक्षा दिलेली असेल व त्यापुढील उच्च पात्रता धारण केली असेल, जसं 8वी, 9वी, 10वी, 12वी. आता 7वीच्या पुढे जर बहुतेक जण शिकलेलेच असणार आहे किंवा इत्यादी परीक्षा उत्तीर्ण केल्या असेल आणि त्याच्याकडे किंवा तिच्याकडे 7वीचे गुणपत्रक नसेल, म्हणजे तुमच्याकडे 7वीचा रिझल्ट नसेल, 7वीचं परीक्षापत्रक नसेल, तर मग अशा वेळेस काय करायचं आहे? तर तुम्ही गुण कसे अपलोड करणार? तर तिने ऑनलाईन अर्ज भरताना काल्पनिकरित्या 7वीसाठी 50% गुण अपलोड करायचे. काल्पनिकरित्या म्हणजे अंदाजे तुम्ही 50% गुण तिथे मेन्शन करायचं आहे, जिथे तो कॉलम असणार आहे. म्हणजेच एकूण गुण 100 पैकी 50 मिळालेले गुण असं अपलोड करायचं आहे. जेणेकरून तिचा अर्ज संगणकाद्वारे स्वीकारला जाईल. म्हणजे जोपर्यंत तुम्ही 7वीचे मार्क्स अपलोड करत नाही आहे, तोपर्यंत तुमचं स्वीकारलं जाणार नाही ॲप्लिकेशन. त्यासाठी जर तुमच्याकडे रिझल्ट नसेल, तर तुम्ही मार्क्स अंदाजे किंवा काल्पनिकरित्या तुम्ही आपला इनपुट करू शकतात. परंतु ज्या उमेदवाराने उच्च पात्रता म्हणजे 8वी, 9वी, 10वी, 12वी वगैरे परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल, तिने इयत्ता 7वीमध्ये मिळालेल्या प्रत्यक्ष गुणाचा उल्लेख करा. म्हणजे जे उमेदवार फक्त 7वीच पास आहे, त्याच्यापुढे त्यांचं शिक्षण नाही आहे, तर अशा उमेदवाराला फक्त आणि फक्त 7वीचे मार्क्स अपलोड करणं खूप गरजेचं आहे. त्या संबंधित किमान पात्रता प्रमाणपत्र संबंधित शाळेने जारी केलेले अपलोड करावे. म्हणजे तुमच्याकडे 7वीचं प्रमाणपत्र असणं गरजेचंच आहे, जर तुमच्याकडे उच्च पात्रता नसेल तर. पुढे काय सूचना केलेली आहे? अर्ज केलेला किमान पात्रतेचा तपशील जोपर्यंत उमेदवार प्रविष्ट करत नाही, म्हणजे तुम्ही तुमची जी मिनिमम शैक्षणिक एज्युकेशन क्वालिफिकेशन जोपर्यंत तुम्ही अपलोड करत नाही आहे, तर अर्जाच्या पोस्ट ड्रॉप बॉक्समध्ये पोस्टचा पर्याय दिसणार नाही आहे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत क्वालिफिकेशन मेन्शन करत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय करता हे तिथे दिसणार नाही आहे. म्हणजे शिपाई आणि हमाल पदासाठी किमान पात्रता 7वी आहे. त्याचबरोबर आणि या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इयत्ता 7वीच्या गुणाचा उल्लेख करणं बंधनकारक असणार आहे. तुमच्याकडे उच्च पात्रता असली तरी तुम्हाला 7वीचे गुण मेन्शन करणं गरजेचं आहे. लघुलेखक श्रेणी 3 व कनिष्ठ लिपिक या पदासाठी किमान पात्रता पदवी अशी आहे. तर जर तुम्ही लघुलेखक किंवा लिपिक या पदासाठी अप्लाय करता, तर तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे आणि ती मेन्शन केल्याशिवाय कुठल्या पदासाठी अप्लाय करणार ते ड्रॉप बॉक्समध्ये दिसणार नाही आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्याच्या पदवीच्या गुणाचा उल्लेख करणं बंधनकारक असणार आहे. तुमचे डिग्रीचे मार्क्स तिथे अपलोड करणं तुम्हाला कंपल्सरी आहे. ॲप्लिकेशन ऑनलाईनच करायचं. ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता. धन्यवाद मित्रांनो.